आज पुन्हा इंटरव्ह्यू रिजेक्ट झालो. घरी जाऊन काय सांगणार. त्यात बाहेर लोकांचे वेगवेगळे ताणे. रोज इथून तिथं फेऱ्या मारून मारून कंटाळलो इंटरव्ह्यूसाठी. एकदम बेकार वाटायला लागलं. अहो आमचा मुलगा तर बँकेत कामाला 1.5 लाख पगारामध्ये. आमच्या मुलाला तर 50,000 पगार आहे. माझ्या मुला तर 70,000 पगार आहे. माझी मुलगी तर महिन्याला 6,000 रुपये कमवते. अरे हे काय, दरवाजा तो ओपनच आहे. कोणत्या तोंडाने मम्मीला सांगू की आज पण कुठे नोकरीचं झालं नाही. ऐकलं तिला जाम वाईट वाटेल. मम्मी एक ग्लास पाणी आण ना. कसं आहे गेला बाळा इंटरव्ह्यू? चांगलाच गेला असं मला फुल गॅरंटी आहे. कारण आज आषाढी एकादशी आहे ना, विठ्ठलांचा आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे. बघ तू पास होणार चांगल्याने. ताईला कसं सांगू, माझं काय झालंच नाही, कुठेच नाही झालं. अगं तसं काय नसतं ग, विठ्ठल नोकरी ह्याचा काय संबंध आहे का. जा तू. होणार तुझं, मला माहिती आहे ना. विश्वास ठेव तू. असं नाही बोलायचं बाळाच्या हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. आता कोणाचा फोन आला. हॅलो बोला. काय. हो हो हो, मी लास्ट वीक दिलेला इंटरव्ह्यू सिलेक्ट झालो. 1 तारखेला जॉईनिंग आहे. अनबिलिव्हेबल. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की 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 नक्की. मम्मी मम्मी लवकर बाहेर आहे. मम्मी मम्मी बाहेर आहे ना. आता कोण आलं. मम्मी आलो थांब. दादा तू आतमध्ये कसं काय आला. दार तर बंद होतोय, चावी तर माझ्याकडे होती. दार कसं ओपन केलं. अरे मम्मीने ओपन केलं. मम्मी आहे ना घरात. काय मग तरी करतो दादा. मम्मी तर पप्पावर सकाळीच पंढरपूरला गेली. मम्मी पप्पांसोबत पंढरपूरला गेली. मग मी एवढ्या वेळ घरात कोणासोबत गप्पा मारतोय आणि दार कोणी ओपन केलं. विठ्ठलांचा आपल्या हा? पाठीमागे आशीर्वाद आहे.